नाशिकच्या साहित्य संमेलनाला आता सुरुवात होते आहे आणि त्याच्या निमित्तानं उद्भवलेला एक वाद ज्याची चर्चा सुशील कुलकर्णींनी पूर्वीच्या व्हिडिओमध्ये केलेली होती. यापूर्वीच्या उस्मानाबादच्या साहित्य संमेलनामध्ये पूर्णपणे राजकारण्यांना हद्दपार करण्यात आलेलं होतं, समोर प्रेक्षकांमध्ये बसवलं होतं आणि तेव्हा साहित्य महामंडळानं असा आवाहन आणला होता की राजकारण्यांचा हस्तक्षेप कशाला हवा. त्याच्या नेमकं उलट आता जे साहित्य संमेलन नाशिकला होतंय तेव्हा सर्व पक्षाचे सर्व पुढारी त्या ठिकाणी कशा पद्धतीनं हस्तक्षेप करत आहेत, त्यांची नावं प्रामुख्यानं पत्रिकेवर कशी आलेली आहेत याचं सगळं विवेचन यापूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये सुशील कुलकर्णीने अॅनालायझरवरती केलं आहे. बाकीच्या ठिकाणी त्याची चर्चा चालू आहे. नुसती चर्चा न करता आता ह्याच्या संदर्भामध्ये एक ठोस अशी कृती करायची गरज आलेली आहे. पहिली गोष्ट म्हणजे साहित्य महामंडळ ही जी संस्था आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रामधले जे 4 विभाग आहेत त्यांच्या प्रातिनिधिक साहित्यिक संस्था आणि बाकीचे पण आहेत, पण प्रमुख ज्या 4 आहेत त्याच्यामध्ये पुण्याला जी आहे त्याला महाराष्ट्र साहित्य परिषद असं नाव आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद असं नाव असलं तरी त्याचं जे कार्यक्षेत्र आहे पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्र असं ते येतं. मुंबई कोकण पण त्याच्यामध्येच येतं, असं प्रचंड मोठा भाग त्याच्यामध्ये येतो. मुंबई साहित्य संघ ज्याच्यामध्ये फक्त मुंबई उपनगर ज्याला म्हणतो आपण तेवढा भाग होतो. मराठवाडा साहित्य परिषद ज्याच्यामध्ये मराठवाड्याचे 8 जिल्हे येतात आणि चौथी जी घटक संस्था आहे विदर्भ साहित्य संघ ज्याच्यामध्ये विदर्भातले 11 जिल्हे येतात. या चौघांचं मिळून त्याच्यानंतर ह्याच्याशिवाय बाकीच्या म्हणजे महाराष्ट्राबाहेरच्या म्हणजे बृहन महाराष्ट्रातल्या संस्था आहेत. बडोद्याची संस्था आहे, गुलबर्ग्याची आहे, रायचूरची आहे वगैरे, इंदोरची आहे. पण प्रमुख ह्या फक्त 4 संस्था आहेत. आता मुद्दा असा उपस्थित होतो की एक तर पहिली गोष्ट म्हणजे हा असमतोल आहे. मुंबईसाठी एक आहे, 8 जिल्ह्यांसाठी एक संस्था आहे, 11 जिल्ह्यांसाठी विदर्भातली एक संस्था आहे, उरलेल्या सगळ्या महाराष्ट्रासाठी एक संस्था आहे. म्हणजे पहिली गोष्ट लोकसंख्येच्या प्रमाणाचा विचार केला तर मराठवाडा साहित्य परिषद जशी 8 जिल्ह्यांसाठी आहे तशी उत्तर महाराष्ट्रासाठी उत्तर महाराष्ट्र साहित्य परिषद, मध्य महाराष्ट्रासाठी म्हणजे पुणे आणि नगर जिल्हा याच्यासाठी मिळून एक साहित्य परिषद आणि दक्षिण महाराष्ट्र साहित्य परिषद असे त्रिभाजन आणि शिवाय कोकण मराठी साहित्य परिषद जी ऑलरेडी मधु मंगेश कर्णिकांनी स्थापन केलेली आहे, पण त्याला अजूनही संलग्नता साहित्य महामंडळाने दिलेली नाही. म्हणजे सध्याच्या ज्या 4 प्रमुख साहित्य संस्थांचं मिळून हे महामंडळ बनलेलं आहे त्या 4ची संख्या आता 8 होण्याची गरज आहे. म्हणजे मध्य महाराष्ट्रातल्या 3 आणि कोकणातली 1 म्हणजे अजून 3 तरी किमान त्याच्यामध्ये त्याचा वाढ होऊ शकते. म्हणजे सगळे मिळून 4 आणि 3 7 किंवा 8 अशा संस्था असू शकतात. ही पहिला मुद्दा. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा केव्हा आपण राजकारण्यांचा हस्तक्षेप असं म्हणत असतो तेव्हा अपरिहार्यपणे आपण त्याला जर आर्थिक सगळा त्याचा डोलारा उभा आहे त्याच्यावरती बोलत असतो. म्हणजे त्याला लागणारा जेव्हा खर्च करोडो रुपयाच्या पेक्षा पुढे चाललेला आहे, 10-10 कोटीपर्यंत जेव्हा खर्च चाललेला आहे तेव्हा ही शंका उपस्थित होते आहे. परभणीचं साहित्य संमेलन 1995ला झालेलं होतं आणि मी स्वतः त्याच्यामध्ये संयोजन समितीमध्ये होतो, सहसचिव होतो. एकूण 40 लाख रुपये त्या संमेलनामध्ये गोळा झालेले होते. 32 लाखात ते संमेलन झालं होतं आणि 8 लाख जे शिल्लक राहिलेले होते त्याच्यामधून अक्षर प्रतिष्ठा नावाची संस्था चालवण्यात आली, व्याख्यानं घेण्यात आले, दिवाळी अंक प्रकाशित करण्यात आले. दुर्दैवाने ज्या बँकेची संबंधित ती संस्था होती ती पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक बुडाली, मग त्याची इमारत पाडल्या गेली आणि ते सगळं नंतर प्रकरण बासनात गुंडाळलं गेलं. याच पद्धतीने नगरला सुद्धा साहित्य संमेलन झाल्याच्या नंतर उरलेल्या निधीतून एक चांगला उपक्रम यशवंतराव गडाख पाटलांनी सुरू केलेला होता. बऱ्याच ठिकाणी ठाण्याला पण असं झालेलं होतं की उरलेल्या निधीतून काही एक वाङ्मयीन उपक्रम त्या ठिकाणी सुरू झालेले होते. आता मुद्दा या नाशिकच्या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं, राजकारणांचा हस्तक्षेप या निमित्तानं, एकूण सगळं त्यासाठी आर्थिक उलाढाल या निमित्तानं समोर येतो आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे महाराष्ट्रभरचे जे सगळे सार्वजनिक ग्रंथालय आहेत, जे सगळे शालेय आणि महाविद्यालयीन पातळीवरची ग्रंथालय आहेत, या सगळे आणि शिवाय साहित्य संस्था आहेत किंवा प्रकाशकांच्या परिषदा आहेत, या सगळ्यांनी एकत्र येऊन ह्या महोत्सवाची म्हणजे ज्याला माय मराठी महोत्सव आपण असं म्हणूयात, साहित्य संमेलन हा शब्द मर्यादित आहे. म्हणजे साहित्य संमेलन 3 दिवसाचं आणि त्याला जोडून अजून प्रकाशकांच्या परिषदेचे प्रकाशक परिषदेचं अधिवेशन असो, ग्रंथालय संघाचं अधिवेशन असो किंवा फार मोठ्या प्रमाणामध्ये साहित्य आपण त्याला म्हणून जत्रा म्हणूयात म्हणजे ग्रंथ प्रदर्शन असो, हे सगळं एकत्र करून आठवड्याभराचा एक माय मराठीचा उत्सव हा साजरा का करण्यात येऊ नये. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की जर या ठिकाणी तुम्हाला एक प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ग्रंथ प्रदर्शन भरवायचं आहे, प्रकाशकांच्या परिषदेचं अधिवेशन भरवायचं आहे, ग्रंथालय संघ जो आहे पूर्ण महाराष्ट्रातल्या सार्वजनिक ग्रंथालयांचा
त्यांचं अधिवेशन भरवायचं आहे. अजून एक घटक ज्याच्याकडे लक्ष दिल्या जात नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कृषी विद्यापीठांच्या शिवायची किंवा तांत्रिक विद्यापीठ म्हणजे इंजिनिअरिंग अभियांत्रिकी विद्यापीठ आहे, त्याच्यानंतर वैद्यकीय विद्यापीठ आहे किंवा पशु आणि मत्स्य म्हणजे वेटरनरी आपण म्हणतो कृषी विद्यापीठ आहे, वेटरनरी विद्यापीठ आहे, हे बाजूला ठेवले तरी 11 विद्यापीठ आहेत, 11-12 विद्यापीठ आहेत. या सगळ्या विद्यापीठांचा जो मराठी विभाग आहे त्यांच्यामधले जे मराठीचे प्राध्यापक आहेत यांची पण संख्या खूप मोठी आहे. त्यांचे रिफ्रेशर कोर्सेस नियमितपणे चालू असतात. या सगळ्यांचा पण सहभाग घेतला तर तुमच्या असं लक्षात येईल की हे सगळे घटक एकत्र येऊन त्याच्यामध्ये ग्रंथालय संघाचे प्रतिनिधी, प्रकाशकांचे प्रतिनिधी, साहित्य महामंडळ तर आहेच आहे, आणि त्याच्यानंतर हे प्राध्यापकांचे म्हणजे मराठी शिक्षकांची जी काही संघटना आहे, मराठी प्राध्यापकांची आहे, या सगळ्यांनी एकत्र येऊन ह्याचं नियोजन का करण्यात येऊ नये. मराठीच्या नावाखाली शासनाचे विविध खाते जसा खर्च करतात अधिकृतरित्या वर्षभर, त्याच पद्धतीनं या सगळ्या संस्थांवरती पैसे खर्च होतात. आज मराठीचे प्राध्यापक आणि शिक्षक म्हणून किमान 5,000 इतकी प्रचंड मोठी संख्या महाराष्ट्रामध्ये आहे. या सगळ्यांना 7व्या वेतन आयोगाप्रमाणे पगार मिळतो. मग यांच्या पगारातला एक छोटासा हिस्सा साहित्य संमेलनासाठी देणगी म्हणून वळवून त्या पण देणगीतून मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध होऊ शकतो आणि साहित्य संमेलन होऊ शकतं. प्रकाशक जेव्हा या ठिकाणी ग्रंथ प्रदर्शन भरवतात त्या ग्रंथ प्रदर्शनासाठी ते नेहमीच किंमत मोजत आलेले आहे. या सगळ्या प्रकाशकांनी म्हणजे त्यासाठी मराठी प्रकाशक परिषदेला हाताशी धरून ते जे स्टॉल्स आहेत त्यांचा खर्च निघू शकेल. म्हणजे अशा पद्धतीनं आणि ह्याच्याशिवाय ज्या ठिकाणी साहित्य संमेलन होत आहे ती स्थानिक स्वराज्य संस्था व्यवस्थेच्या दृष्टीनं म्हणजे एखादं मैदान उपलब्ध करून देणे, त्या ठिकाणी वीज पुरवणे, त्या ठिकाणी स्वच्छतेची सोय करणे, पाणी पुरवठा करणे आणि निवासाची व्यवस्था त्या भागातल्या साहित्य रसिकांनी आणि बाकीच्या संस्थांनी मिळून करणे. अशा पद्धतीनं नियोजन केलं तर ज्याला आपण असं म्हणतो की हे राजकारणी जे म्हणतो त्यांच्याकडे तोंड वेंगाडण्याची गरज पडणार नाही. हे वारंवार का घडतं आहे? कारण की बरं, एक वेगळा कोश निर्माण करण्याचा प्रयत्न सांगलीच्या साहित्य संमेलनापासून झालेला होता, मुंबईच्या साहित्य संमेलनापासून. जेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी टीका केली होती, वसंत बापट अध्यक्ष होते, की 25 लाख रुपये आमचे कशाला घेतात, तेव्हा बापट असं म्हणाले होते की हे काही तुमचे घेत नाहीयेत, सर्वसामान्य करदात्याचे पैसे तुम्ही काय खिशातले पैसे देत नाहीत, आम्ही काय लाचार नाहीयेत तुमच्या समोर. आणि तेव्हा वसुंधरा पेंडसे नाईक महामंडळाच्या अध्यक्ष होत्या आणि एक कोश आपण निर्माण करावा आणि त्याच्या व्याजावरती संमेलन चालावं अशी संकल्पना पुढे आली, पण त्या कोशामध्ये पुरेसा पैसा गोळा झालेला नाही. आता 2 मुद्दे समोर येतात. एक तर तुम्ही राजकारणी कशाला पाहिजेत असं म्हणत असताना राजकारण्यांचा अनावश्यक हस्तक्षेप कशाला पाहिजे असा तो मुद्दा असतो. जो कोणी साहित्यप्रेमी सुसंस्कृत असा राजकारणी असेल त्यानं जरूर त्याच्यामध्ये एक रसिक म्हणून सहभागी असावं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कुठलाही राजकारणी खिशातून पैसे काढून देत नाही, यांचे उपकार नाही आहेत. वसंत बापट म्हणले ते बरोबर आहे. बाळासाहेब ठाकरेंना ठाणपणे ठणकावून समजून सांगितलं होतं की आम्ही काय तुमच्या खिशातले पैसे देत नाहीत, सरकारचे पैसे ते सर्वसामान्य करदात्यांचे पैसे आहेत. कुठलाही राजकारणी त्याच्या पदराखाली ज्या संस्था असतात त्या संस्थेतून ते पैसे उभे करतो किंवा सरकारी निधी मिळवतो, त्याच्यामध्ये त्याच्या खिशातले पैसे नसतात. त्यामुळे राजकारणी काही उपकार करत नाहीत, पैसे देतात. म्हणून त्यांच्यापासून जर सुटायचं असेल तर याच्यासाठी एक व्यवस्थित अशी व्यवस्था आपल्याला उभी करावी लागेल की जी स्वतःच्या पायावरती उभी राहील. त्यामुळे राजकारण्यांकडे तोंड पाहायची गरज पडणार नाही आणि ही लाचारी येणार नाही. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे साहित्य व्यवहार हा जो आहे हा केवळ त्या संमेलनाच्या 3-4 दिवसापुरता मर्यादित नाहीये, ही वर्षभर चालणारी प्रक्रिया आहे. ह्या ज्या 4 घटक संस्था म्हणलं त्यांची पण त्या पातळीवरची विभागीय साहित्य संमेलनं होतच असतात. छोटी छोटी साहित्य संमेलन होत असतात, बाकीच्या काही साहित्य संस्था साहित्य संमेलनं भरवतात. या सगळ्यांचे अध्यक्ष या सगळ्या संमेलनामध्ये झाले म्हणजे मागच्या वर्षभरामध्ये अशी जी काही संमेलन झाली असतील त्याचा आढावा घेऊन त्याच्यातून एक मोठं साहित्य संमेलन म्हणून मी त्याला माय मराठी उत्सव असं नाव दिलेलं आहे की हा साजरा व्हावा अशी संकल्पना आहे. ज्या पद्धतीने आषाढी कार्तिकीला संपूर्ण देशभरातून जे काही भाविक आहेत महाराष्ट्रातून पायी दिंडी काढून पंढरपूरला पोहोचतात, त्यांना कुठल्याही प्रायोजकाची गरज पडत नाही. कुठल्याही आमदार खासदारांनी हिरवी झेंडी दाखवल्याच्या शिवाय वारी निघाली असं कधी कुठे घडत नाही. ठरलेल्या तिथीला, ठरलेल्या तारखेला आणि ठरलेल्या मार्गावरून वारी आपलं मार्गक्रमण करते. याच पद्धतीने हा माय मराठी महोत्सव प्रत्येक वर्षी वर्षाच्या शेवटी वर्षभर घडलेल्या साहित्यिक घटनांचा, साहित्यिक संमेलनांचा, साहित्यिक वेगवेगळ्या सगळ्याचा आढावा घेऊन ठरवावी आणि त्या पद्धतीनं ही वार्षिक
पंढरपूरची जशी यात्रा असते तशी ही साहित्य पंढरीची यात्रा ठरावी, तरच त्यामध्ये लोकसहभाग उत्स्फूर्तपणे दिसेल आणि त्यावेळी त्या ठिकाणी काय ज्याला राजकारण्यांकडे लाचारीने पाहायची गरज उरणार नाही. राजकारण्यांकडे लाचारीने पाहायची गरज का उरती? कारण की आपले इंटरेस्ट साहित्यबाह्य, आपले हेतू साहित्यबाह्य असतात. त्या ठिकाणी तुम्हाला मिरवायचं आहे, त्या ठिकाणी तुम्हाला चित्रपटातले नटनटी बोलवायचे आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला राजकारणी बोलवायचे, त्या ठिकाणी तुम्हाला नको तेवढी प्रसिद्धी पाहिजे आहे. आणि साहित्य हा लिखाणाचा प्रांत नसून जणू काही सादरीकरणाचा प्रांत आहे. अशा पद्धतीनं जेव्हा ते सगळं मांडणी केली जाते म्हणजे तुमचा मूळ हेतूच हुकलेला असतो. जर हे सगळं बाजूला ठेवलं आणि ह्या विविध घटक संस्थांची सगळ्यांची मदत घेतली तर साहित्य संमेलन हे 2-3 दिवसाचं न राहता पूर्ण आठवड्याभराचा माय मराठीचा उत्सव होऊ शकेल. त्याच्यामध्ये उत्स्फूर्तता असेल, लोकांची प्रचंड अशी ऊर्जा त्याच्यामधून सर्वसामान्य रसिकांची दिसून येईल, त्यांची उत्स्फूर्तता दिसून येईल. राजकारण्यांकडं लाचारीनं त्यांच्या पायाची जाऊन बसण्याची गरज उरणार नाही.